जबाबदार नागरिक म्हणून काय वाटतं, काय सांगाल? त्या पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे असं मला वाटतं. तर ज्याच्यात ती धमक आहे काहीतरी वेगळं करून दाखवण्याची, त्याने उभं राहावं. पण मग या एवढ्या समस्या का आहेत? जर प्रत्येक जणच म्हणतोय की मी काम करतोय, मग एवढ्या उणीवा का जाणवतात? नाही, सगळेजण मनापासून काम करत नाहीये. त्याला काय वाटतं, ही तर माझी हक्काची मतं आहेत. हां, खासदार हा फार महत्त्वाचा घटक आहे. तर ज्या दिवशी मतदान आहे आपलं, त्या दिवशी मतदानाला 100% जायला पाहिजे. नमस्कार, आपण पाहताय सिटी नाव. आजच्या या विशेष चर्चा या आपल्या कार्यक्रमामध्ये आजचा हा पुढचा भाग. आणि या पुढच्या भागात या चर्चेमध्ये आज माझ्यासमोर आहेत श्री कृष्णकुमार गोयल. नमस्कार. बांधकाम व्यवसाय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्र आणि पूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात नव्हे तर समस्त पुणेकरांसाठी गोयलजींचं नाव हे अत्यंत सुपरिचित असंच आहे. आजचा विषय त्यांच्याबरोबर हा आपला बांधकाम व्यवसाय क्षेत्र या संबंधी नाहीच आहे. अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी असणारच आहेत, पण आजचा या विशेष चर्चेचा आपला मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे आपला खासदार कसा असायला हवा. आपण थेट वळूयात या प्रश्नाच्या उत्तराकडे. आपला खासदार कसा असायला हवा या संबंधी याच्या मुळाकडे आपण जाणारच आहोत, पण तुमच्या त्याविषयीच्या भावना, त्याविषयीच्या अपेक्षा मला कृष्णकुमार गोयल म्हणून नको आहेत. पुणेकर नागरिकांचं एक प्रातिनिधिक स्वरूपात एक नागरिक म्हणून, एक जागरूक जबाबदार नागरिक म्हणून काय वाटतं, काय सांगाल? सर्वप्रथम मी सिटी नाऊ चॅनलला धन्यवाद देईन की फार चांगला मुद्दा आपण आज चर्चेला घेताय आणि किंवा विचारपूस करताय. आणि पुढची 60 दिवस म्हणजे आज 2 तारीख आहे, 1 जूनपर्यंत सगळ्या भारतामध्ये लोकसभा इलेक्शन्स आहे आणि प्रत्येकाला आपला खासदार निवडायचा आहे. राहिला पुण्याचा प्रश्न. पुण्याच्या निवडणुकासुद्धा लवकरच आहेत आणि आम्हाला एक चांगला खासदार निवडून द्यायचा आहे. मी नेहमी विचार करतो इलेक्शनला कोणी उभं राहावं, तर ज्याच्यात ती धमक आहे काहीतरी वेगळं करून दाखवण्याची, त्याने उभं राहावं. ज्यांची इच्छाशक्ती आहे, काहीतरी नवीन पुण्यामध्ये घडवायचं आहे, अशा व्यक्तीने त्याच्यामध्ये उभं राहिलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि त्या दृष्टिकोनाने मला असं वाटतं खासदार म्हटल्यानंतर जवळजवळ 6 विधानसभा 8 विधानसभा मतदारसंघ त्यांच्या अंडर येतात. म्हणजे त्यांच्याखाली आमदार असतात, मग त्यांच्याखाली नगरसेवक आणि आता ग्रामपंचायती वगैरे असतील त्या. तर या सर्व हा एरिया एवढा मोठा असतो. या एरियामध्ये लक्ष देण्यासाठी त्या खासदाराने पूर्णपणे संपूर्ण मतदारसंघाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सुधारणा एकाच मतदारसंघात न करता विधानसभा मतदारसंघात, तर पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल त्या दृष्टिकोनाने त्यांनी खूप तयारी केली पाहिजे. 5 वर्षाचा कालावधी आहे. मी असं म्हणत नाही की खासदार निवडून आला तर एकाच वर्षात सगळं व्हायला पाहिजे, पण दूरदृष्टी असलेला नेता जर पुण्याला मिळाला तर मला नक्की खात्री आहे की ज्या गोष्टी आत्तापर्यंत होऊ शकल्या नाही त्या या पुढच्या काळामध्ये नक्की होतील. अनेक वर्ष आपण मेट्रोबद्दल ऐकत होतो, खालनं घ्यायची का वरनं घ्यायची, याच्यावर 6 वर्ष गेली. पण नवीन पंतप्रधानांनी त्यांनी ताबडतोब मेट्रोचा मुद्दा लावून धरला आणि मला वाटतं पुणे शहरामध्ये आज लोकांना त्रास होतो आहे वाहतुकीचा, पण पुढच्या काळामध्ये जेव्हा मेट्रो पूर्णपणे सगळीकडे धावू लागेल तर मला नक्की खात्री आहे पुणे शहरातल्या लोकांना त्या गोष्टीचा खूप आनंद होणार आहे आणि उपयोग होणार आहे. इंधनाची बचत होणार आहे, ट्रॅव्हल टाईम कमी होणार आहे. आज ट्रॅफिकची इतकी वाईट अवस्था आहे. मी स्वतः घरनं निघून माझ्या ऑफिसला यायला मला पूर्वी 10 मिनटं लागायची, आता 30 मिनटं लागतात. आयुष्यातला 20 मिनिटचा वेळ वाया जातो. तर मला नेहमी असं वाटतं की खासदार कसा असावा की त्याने पूर्ण 5, 10, 15 वर्षापूर्वीचं फ्युचरचं प्लॅनिंग करावं. सर्वात प्रथम काय, रस्ते. अरुंद रस्ते असले तर त्या रस्त्याची प्लॅनिंग, ज्या DPमध्ये जे रस्ते आहेत, आपण काय करतो DPमध्ये 30 मीटरचा रस्ता लिहिला आहे आणि जागेवर असतो 12 मीटरचा रस्ता. आणि नंतर मग काय होतं, काय राहिलेल्या जागेवर अतिक्रमण लोक करतात, मग ते अतिक्रमण काढत नाही आणि न काढल्यामुळे ते लांबत जातं. मला असं नेहमी त्याला सुचवायचं आहे नवीन खासदारला की जे DPमधली कामं आहे जी तुम्ही ठरवलीत ती आधी पूर्ण करा. DPमध्ये अनेक मोठमोठे रस्ते आहेत, 24 मीटर असेल, 18 मीटर असेल, 30 मीटर असेल. आता तर नवीन बिल्डर लोकांना FSI चांगला त्याबद्दल मिळतो आहे. आणि हे जर रस्ते पहिल्यापासून महानगरपालिकेने किंवा राज्य शासनाने किंवा गव्हर्नमेंटकडनं जर निधी मिळाला
आता गडकरी साहेबांचं फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात रोडचं काम चालू आहे, तर त्या पद्धतीने तो आपल्याकडेही चालू आहे काही कामं, पण जे झालेलं नाही आत्तापर्यंत, जिथं वाहतूक कोंडी वर्षानुवर्ष आहे, अशा त्या वाहतूक कोंडी सोडायला आधी त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे. ते रस्ते रिझर्वेशन जेवढ्या जागा आहेत किंवा व्यायामशाळा असतील, जे रिझर्वेशन आहे ते डेव्हलप केले पाहिजे. आता काही वेळा काय सांगण्यात येतं की आमच्याकडे पैसे नाही, आणि पैसे नाही तर मग वेगळं PPP मॉडेल वापरा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पैसे उभे करता येतात. म्हणजे मला आठवतं आहे गडकरी साहेबांचं एक भाषण की त्यांनी असं सांगितलं होतं की पैशाची कमतरता नाही माझ्याकडं. म्हणजे त्यांना काही गव्हर्नमेंट केंद्र पैसे देतं असं नाही, पण त्यांनी वेगवेगळ्या कल्पना राबवल्या त्याच्यामध्ये, लोकांचा सहभाग घेऊन, लोकांकडनं पैसे घेऊन किंवा मोठमोठ्या कंपन्यांकडनं व्याजाने वर्ल्ड बँकेकडनं पैसे घेऊन त्या पद्धती गोष्टी केल्या. तर त्या पद्धती जर गोष्टी आपण केल्या तर मला वाटतं सर्वप्रथम रस्ते चांगले झाले तर ट्रॅफिकचा फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे. कारण ट्रॅफिक ही प्रत्येकाच्या जीवनातली फार महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं. कारण यात खूप वेळ वाया जातो आणि तो म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी जसं म्हणतो, वेस्ट ऑफ टाईम आणि वेस्ट ऑफ मनीसुद्धा आहे. कारण तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता, पण त्या रस्त्याच्या याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. दुसरा पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्नसुद्धा पावसाळा कमी झाला की पाणी कपात होणार. अरे हे का व्हायला पाहिजे दरवर्षी? तुम्ही त्याचं लॉंग टर्म प्लॅनिंग करा ना, ही गोष्ट लागणारीच आहे. म्हणजे असं आहे का पाणी नसतं तर चालेल म्हणून? आणि आत्ता पाणी तज्ज्ञ तर म्हणतात की पुढच्या 20-25 वर्षानंतर पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे. तर हा जो प्रॉब्लेम 25 वर्षानंतर येणार आहे त्याच्यावर आजपासून काम सुरू व्हायला पाहिजे. आपण काय करतो, तहान लागली की विहीर खोदायला जातो. हे मला मान्य नाही. मला नवीन खासदार हे सांगायचं आहे की ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या, त्या गरजांवर तुम्ही आधी लक्ष द्या. एखादं थिएटर तुम्ही कमी बांधलं, नाट्यगृह कमी बांधलं तर चालेल, पण ही जी मूलभूत गरज आहे त्या गरजेवर त्यांनी जर लक्ष दिलं तर मला वाटतं फार. कारण पाण्याशिवाय जीवन नाही आहे, आणि पाण्यासाठी ज्या काही गोष्टी मग वेगवेगळी धरणं बांधायची असतील, वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याचा वेगळ्या ज्या काही त्यांच्या अडचणी असतील, मग केंद्राकडनं, वर्ल्ड बँकेकडनं किंवा महाराष्ट्र शासनाकडनं त्यांनी पैसे घेऊन त्या पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे असं मला वाटतं. नक्की सर. जसं की अजूनही आपण कचरा, रोड समस्या या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय, शिक्षण म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय. आता जसं आपण एक चेन डिस्कस केली की खासदार आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत, प्रत्येकजण आज म्हणतोय की मी काम करतो, पण मग या एवढ्या समस्या का आहेत? जर प्रत्येकजणच म्हणतोय की मी काम करतोय, मग एवढ्या उणीवा का जाणवतात? नाही, सगळेजण मनापासून काम करत नाही आहे, आणि सगळेजण एक जे चॅलेंज घेऊन जे काम करायचं म्हणतात तसं करताना दिसत नाही. काही ठिकाणी खूप चांगल्या सुविधा आहेत, पण काही ठिकाणी नाही आढळत त्या. आणि त्याच्यावर खरं म्हणजे अंकुश हे खासदाराने ठेवला पाहिजे. जर खासदार असेल तर त्याने त्या प्रत्येक मतदारसंघात त्या पद्धतीची कामं होतात की नाही ते पाहायला पाहिजे. यांनी 5 वर्षाचा आराखडा तयार केला पाहिजे, प्रायोरिटी दिल्या पाहिजेत. सांडपाण्याची व्यवस्था असेल. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो सांडपाणी म्हणजे झोपडपट्टीत तुम्ही गेलात तर इतकी दुर्गंधी आणि या गोष्टी असतात, ते आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत. आता नुकतंच कोरोना येऊन गेला, काय अवस्था होती आपली. म्हणजे 50, 30, 40 दिवस लोक घरातून बाहेर नाही पडले, एकाच कपड्यामध्ये आपण 30 दिवस काढले, आणि मग हा एरिया पॅक केला, तो एरिया सील केला. असं जेव्हा बघायला मिळतं तर ज्या मूलभूत गोष्टी होत्या त्या जर झाल्या असत्या वेळेलाच. आता झोपडपट्टी पुनर्वसन म्हणतात, कायदा बी आहे, पण किती झोपडपट्ट्या आपल्या झाल्या, किती झोपडपट्ट्याचं पुनर्वसन झालं? जर ते वेळेच पुनर्वसन, आता याच्यात अनेक एकमेकावर दोषारोप करतात. महानगरपालिका म्हणते राज्य शासनाने अजून नियम नाही मिळले, 250 फूट द्यायचं का 300 फूट द्यायचं, याच्यावर 5-10 वर्ष काढायची. काय त्याला अर्थ आहे? जे काय द्यायचं एकदा ठरवा. बांधकाम व्यावसायिक आहे, तुम्हाला या गोष्टीचा अनुभव असेल की एखाद्या बिल्डरला जरी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एखादी स्कीम द्यायची झाली तर बिल्डर लवकर तयार होत नाहीत, आणि जरी दिलं तरी त्या लोकांची संख्या कमीच होत नाही की अरे अजून काही लोक राहिलेले ज्यांना मिळाले नाही. म्हणजे ह्या ज्या समस्या आहेत याच्याकडे कोणीच लक्ष द्यायला आज तयार नाही. तेच मला सांगायचं की ऑलरेडी इतक्या झोपडपट्ट्या पुण्यामध्ये आहेत, आणि कुठलेही बिल्डर, चांगला बिल्डर झोपडपट्टी SRA मध्ये जायला तयार नाही. कारण झोपडपट्टी एक तर दादागिरी आहे, एक तर मोठे म्हणजे गुंडगिरी आहे, आणि तिथं आधी म्हणतात 500 झोपड्या आहे, ते मोजे पण 600 होतात, बांधकाम होई पण 700 होतात. मग प्रत्येकाला वाटतं मला तर मिळालंच पाहिजे घर. आता जो काम करणार आहे तो काय प्लॅनिंग करून करणार तिथे. त्यामुळे चांगले लोक नाही त्याच्या SRA स्कीममध्ये,
आणि त्याचं पर्सेंटेज मला वाटत नाही जेवढ्या झोपडपट्ट्या पुण्यात आहे 10% सुद्धा आत्तापर्यंत झाल्या असतील ज्या व्हायला पाहिजे होत्या. याला महाराष्ट्र शासन सुद्धा जबाबदार आहे. वेळोवेळी निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते सगळे. झोपडपट्टीचा जसा विषय निघाला सर, जेव्हा या वसतात तर तिथं लाईटची सोय त्यांना दिली जाते, पाण्याची सोय दिली जाते, म्हणजे अंतर्गत त्यांना सगळं पुरवलं जातं. ते मतांचं राजकारण ना. जातं तिथं भागीतला त्या भागातला जो नगरसेवक असतो त्याला काय वाटतं ही तर माझी हक्काची मतं आहेत. मग तो अधिकाऱ्याला दम देतो, काही सांगतो, बा इथं रस्ता करा, यांना पाण्याची व्यवस्था तर करावीच लागते. बरं महानगरपालिका मग रस्ते करते, जाऊ देत चला टेम्पररी. बरं आपण पाहिलं असेल झोपडपट्ट्या कुठं होता तो, ज्या तुमच्या आरक्षित जागा आहे. मी जे पहिल्यांदा मुद्दा उपस्थित केला की जे तुम्ही DP-मध्ये जे रस्ते आखलेले, ज्या रिझर्वेशन केलेले आहे, मग पोलीस स्टेशन असेल, पोस्ट ऑफिस असेल, हॉस्पिटल असेल, अशा ज्या मोकळ्या जागा आपल्या असतात, लोक काय बघतात अरे इथं रिकामी जागा, इथं काय नाही. तिथं येऊन आधी एक झोपडी होते, मग 2-4 अजून होतात. मग तिथला एखादा गुंड तयार होतो, तो म्हणतो बांधा झोपडी, द्या मला 5,000 रुपये. मग प्रत्येक झोपडी बांध, मग मला भाडं द्या 50. तो त्याचा काही संबंध नसतो, तो तिथला मालक होतो. नंतर तो त्या भागातला नगरसेवक होतो पुढे जाऊन. त्याला वाटतं आता 2-3 हजार मतं आपल्या आटोक्यात आलेली आहे, पण आता तो इलेक्शनला उभे. आणि मग ह्या गोष्टी वाढत जातात. मग एक कार्य पाहिलं दुसरा करतो, तिसरा करतो, हे वाढत जातात या सगळ्या गोष्टी. मेट्रोपासून पुण्याच्या सर्वांगीण विकास ह्या प्रश्नाकडे आपण थोडंसं सविस्तरपणे पुढच्या प्रश्नात जाणारच आहोत. तत्पूर्वी या मूलभूत समस्यांविषयी आपण बोलतोय. आता ह्या मूलभूत समस्या सोडवण्याकरता थेट खासदारांना इथं यावं अशी अपेक्षा मुळीच नाही, बिलकुल नाही. पण मुळात इथले स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, पालिका प्रशासन, मग त्याच्यावरती आमदार, ह्यांचा कुणाचाही अंकुश ह्या गोष्टींवरती राहत नाही. आणि मग ह्या सगळ्या समस्या सगळीकडे फोफावत आहेत. मग तुमचं बांधकामाचं व्यावसायिक क्षेत्र असो, अन्य नागरिक असो, किंवा अगदी विद्यार्थ्यांपासून रोजचे नोकरदार असो, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, जलप्रदूषणाच्या आहेत. माझा महत्त्वाचा आता मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी खासदारांना कळत नाहीत का, आणि कळत असतील तरीसुद्धा हा अंकुश का ठेवला जात नाही, याकरता काय करायला हवं, काय वाटतं? नाही, मी नेहमी म्हटलं की खासदार हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि मला नेहमी वाटतं इच्छा तिथे मार्ग. तुमची इच्छाशक्ती असेल तर सगळं असेल. सर्व आमदारांना विश्वासात घेऊन, सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, आणि त्यांनी त्यांच्या कल्पना मांडून बाबा प्रत्येक भागात या सुधारणा जर झाल्या तर या सगळ्या गोष्टी टळतील. पुढं तरी आता झाल्या ते झाल्या, पण या पुढच्या काळात तरी नवीन झोपडपट्टी होणार नाही यासाठी आपण काय दक्षता घेतली. हा दूरदृष्टीचा जो मुद्दा मागाशी पण तुमच्या बोलण्यात आला. पुण्यातल्या जुन्या खासदारांच्या काळी तुम्ही बघितलंय, त्या काळातले जुने दूरदृष्टीचे नेते यांचा आता अभाव वाटतोय का, काय वाटतं? आहे, पण काही वेळेला काही प्रकृतीमुळे, अस्वास्थ्यामुळे काही गोष्टी होऊ शकल्या नाही, किंवा फार काही डेव्हलपमेंट. काही खासदारांची कारकीर्द खूप चांगली झाली. नक्कीच. म्हणजे आपण पाहिलं असेल आपल्याकडे एशियाड झाली, ऑलिम्पिक गेम झाल्या, त्या गेमच्या निमित्ताने आपल्याकडे ग्राउंड तयार झाले, रस्ते तयार झाले, पण त्या झाल्या नसत्या तर असा प्रश्न येतो. पण मला काय वाटतं, उद्या 10 वर्षांनंतर 20 वर्षांनंतर ऑलिम्पिक घ्यायची वेळ आली, त्याचं इन्फ्रा सगळं तयार असलं पाहिजे. ज्या शहराचं इन्फ्रा चांगलं आहे तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे. लोकांचं राहणीमानही चांगलं सुधारतं त्याच्यामुळे. आणि महानगरपालिकेलाही उत्पन्न कराच्या माध्यमातून मिळत असतं. व्यवसाय वाढले तर इन्कम टॅक्सवाल्यांना त्याचं उत्पन्न मिळतं. आणि हा पुढचा काळ तर आता म्हटलं जातं की पुढची 5 वर्ष भारताची खूप चांगल्या पद्धतीची आहे. त्या दृष्टीने सर्वांनीच कमर कसली पाहिजे की जेणेकरून वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, आरोग्यदायी राहिलं पाहिजे. आणि ज्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम सोडवले गेले पाहिजे. आता ते प्रॉब्लेम प्रोलॉंग करता कामा नये. म्हणजे मी तर खासदारांना सांगेन बा, आल्याबरोबर तुम्ही आधी लाईटच्या व्यवस्था सगळीकडे घरोघर लाईट असली पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजे, पाण्याचा पिण्याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न हा असला पाहिजे. आता गेली की 10-15 वर्ष आम्ही बघतो विमानतळ होणार आहे. आता पुणे इतकं वाढलं आहे, म्हणजे मुंबई ही राजधानी आपली, फायनान्शियल कॅपिटल, पण पुणे हे सांस्कृतिक राजधानी आपली. अशा पुण्यामध्ये काय इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ नये? नाही झालं. आत्तापर्यंत आपण त्या लोगाव विमानतळाच्या याच्यावरच चाललो आहे. आणि मध्यंतरी आलं की बाबा आम्ही चाकणला एअरपोर्ट करणार, पुरंदरला करणार. माझं काहीच म्हणणं नाही, करा, चाकणला करा, पुरंदरला करा, इंटरनॅशनल एअरपोर्ट करा, डोमेस्टिक बी करा, सर्व सुविधा द्या ना. आता जर लोकसंख्या, एक काळ मला आठवते मी लहान होतो तेव्हा पुण्याची लोकसंख्या 10 लाख होती. आता मी 70 ओलांडली आहे, आता 1 कोटीच्या वर आपली लोकसंख्या आहे. पण
बाकी सुविधा नाही म्हणजे जागा तर तेवढीच आहे, तेवढीच आहे. म्हणजे क्षेत्रफळ जे जागेचं तेवढंच आहे, लोकसंख्या मात्र वाढत गेली. जसजशी लोकसंख्या वाढते, आता मला आठवते आम्ही लहान होतो त्या स्कूटरला नंबर लावला तर 10 वर्षांनी नंबर यायचा पूर्वी. नक्कीच. असं कधी स्वप्नात वाटलं होतं का की स्कूटरवाला तुमच्या घरी येईल, घ्या स्कूटर, हप्त्याने पैसे द्या. पूर्वी तर म्हणजे मूल जन्मलं की त्याच्या नावाने टेलिफोन बुक करायचे, स्कूटर बुक करायचे. पण काळ एवढा बदलला, त्या गोष्टी राहिल्या नाही. आणि त्यावेळेला रस्ते छोटे होते, म्हणजे त्यावेळेला सगळ्या गोष्टी चालल्या कारण लोकवस्ती कमी होती. ही लोकवस्ती दरवर्षी वाढणार आहे, ही जनसंख्या वाढणार आहे. आपण बघा ना, ज्या घरात सायकली होत्या तिथे स्कूटर आल्या, स्कूटरवाल्यांच्याकडे कार आल्या, कारवाल्याकडे एक कारवाल्याची 2 कार झाल्या आणि 2 वरनं त्या वाढत गेल्या. पण रोड रस्ते तेच आहेत. तर त्या गोष्टी इन्फ्रा वाढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला वाटतं खासदाराने या गोष्टीकडे प्राधान्य दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. पण तरीसुद्धा शासकीय दरबारातून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आहे. उदाहरणार्थ पुण्याचे रस्ते म्हणजे अरुंद रस्ते ते तसेच आहेत, त्याला वाढायला तशी आता जागा नाही. पण मग रस्त्यांची गुणवत्ता सुधारणं, ते टिकवणं हा मुद्दा अजून बाजूला राहतोय. त्याच वेळेला जलप्रदूषणाचं जे काय भाग आहेत, मग ते जलपर्णीमुळं असेल, सांडपाणी थेट नदीत सोडण्यामुळं असेल, पवनाच्या पुलावरनं जो दिसणारा नदीतला फेस असेल दरवर्षी, हे कुठून येतं हे कुणालाच कळत नाही. पण मग ह्याच्यावर काहीच घडत नाही आहे. हे जर घडत नसेल तर हा अंकुश खासदारांनी ठेवा, हे आपल्या अपेक्षा रास्त आहेत. पण तसं घडत नसताना आता आपण पुन्हा निवडणुकीला सामोरं जातोय. एक जबाबदार नागरिक म्हणून मी पुन्हा एका पहिल्याच मुद्द्याकडे येतो की एक जबाबदार पुणेकर म्हणून जे पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर घडू शकतं, DP रस्ते असतील, मोठे रस्ते असतील, सिग्नल यंत्रणा असेल जी सिंक्रो केलेली आहे, एक हिरवा लागला की तो पोचेपर्यंत पुढचा हिरवा, तसं पुण्यात घडत नाही आहे. आणि ह्याच्यावर ह्या समस्येवर कुणीच बोलत नाही आहे. काय वाटतं? खरं आहे तुम्ही म्हणता ते, आम्हाला तर जाणवतो कारण मी पिंपरी चिंचवडलाही खूप काम केलं आहे. आणि 83ला मी पिंपरी चिंचवडला होतो, तेव्हाची तिथली परिस्थिती म्हणजे 30 फुटी रस्ता होता तो, आणि आज तो 200 फुटी झाला आहे. त्याचं मी स्वतः साक्षीदार आहे. पण ती कुठेतरी राजकीय नेत्याची इच्छाशक्ती होती, कमी जे आयुक्त होते त्यांची इच्छाशक्ती मी माझ्या डोळ्याने पाहिली. तीच इथं का होऊ शकत? आता आधी पुणे विकसित झालं, नंतर पिंपरी चिंचवड विकसित, पण तीच कोणाची तरी इच्छाशक्ती, कोणीतरी पुढाकार घेतला म्हणून ते झालं. इथं ते नाही होऊ शकलं. आजही आता मध्यंतरी आपण म्हणत हायपरलूप येणार आपल्याकडे, त्याची टेस्टिंग झाल्या, पेपरला बातम्या आल्या, मग मोनोरेल चालू होणार. म्हणजे आपण बोलतो सर्व गोष्टी, वाहतुकी असं करू तसं, रिंग रोड होणार. आता रिंग रोड होणार हे 4-5 वर्षापासून चाललं, का नाही करत? पटकन करा, जागा एक्वायर करा, इमिजिएट चालू करा, म्हणजे हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, म्हणजे प्रत्येकाला तिथं एंट्री दिली तर ते सॉल्व्ह होईल. पण हे शेवटी कोणीतरी बॉस असायला पाहिजे, त्याचं सेंट्रलला होल्ड असला पाहिजे, महाराष्ट्र शासनामध्ये होल्ड असला पाहिजे त्या खासदाराचा, तर या गोष्टी होऊ शकतात. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हटलं की प्रकल्प आणले पाहिजेत, पण आता जुनेही आपण जर काही प्रकल्प आहे, BRT जर पाहिला तर आता BRTची खूप मोठी समस्या झालेली आहे. तो काहीच लोकांच्या, सामान्य लोकांच्या कामी पडत नाही असं दिसतंय. नदी सुधार प्रकल्प आत्ता जो आलेला आहे, नदी तर अस्वच्छ आहे, पण त्याच्या आजूबाजूला त्याचं सौंदर्यीकरण किंवा त्याला नटवलं जात आहे, पण नदी तर खराबच आहे. त्याच्यानंतर मेट्रो तुम्ही म्हणता, आता तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहात, तर मेट्रोच्या आजूबाजूला असणाऱ्या फ्लॅटच्या किमतींमध्ये वाढ होती आहे, त्याचं सगळं मेट्रोचं पण त्याच्यामध्ये ॲड केलं जात आहे. तर प्रकल्प आणावेत, पण त्याचं लॉंग टर्म विजन पण असावं आणि बऱ्याच काळाकरता फायदेशीर ठरतील असे ते प्रोजेक्ट असावे, असं वाटत नाही का? का तात्पुरत्या काळापुरतं आपण बघून प्रोजेक्ट आणायचे आणि ते करायचे, म्हणजे हे कितपत योग्य वाटतं? नाही, पण कसं आहे, कुठलाही प्रोजेक्ट म्हटल्यानंतर सुरुवातीला त्याच्यात तसा फायदा नसतो, कारण त्या गोष्टी काही वेळ जावा लागतो. आता आपली मेट्रो सुरू झाली, तुम्ही पेपरला बातमी ऐकलं की लॉसमध्ये चाललेली, कारण लोकांना सवय लागावी लागते कुठल्याही गोष्टी. जोपर्यंत ती सवयी लागत नाही लोकांना, बरं सवय म्हणजे त्यांना विश्वास वाटला पाहिजे की बरोबर आता मेट्रोमधनं मी एका ठिकाणी चढलो, दुसरी उतरलो, पुढं काय जाणार, मग रिक्षाने जायचं ज्याला ज्या ठिकाणी, तो एक प्रॉब्लेम आहे. तर तो इन्फ्रा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माणसाला विश्वास वाटत नाही. मग तो म्हणतो जाऊ द्या रे, कुठं आता मेट्रो धरा, आपल्या स्कूटरवर जा किंवा आपल्या कारमध्ये जा. तर हे एकदा जेव्हा पूर्ण चित्र होईल ना, पूर्ण मेट्रोचं काम पूर्ण होईल, या सगळ्या गोष्टी होतील, तेव्हा मात्र याचा इफेक्ट आपल्याला दिसेल. आता आपण बांधकाम याच्यातही बघतो की फ्लॅटचे रेट वाढले, का वाढले? तर नवीन FSI आला. FSI आल्यामुळे काय, जमीन तर तीच आहे. ज्या जमिनीवर तुम्ही 12 मजली बिल्डिंग बांधत होता, त्या जमिनीवर आता 40 मजली जर बिल्डिंग तुम्ही बांधायला लागला,
तर कन्सर्न कॉस्ट वाढते. आता सुरुवातीला 1800 रुपये कन्सर्न कॉस्ट यायची, ती जर तुम्ही 40 मजली बिल्डिंग मध्ये 4000 येते. बरोबर. आता 4000 जर कन्सर्न कॉस्ट असेल तर त्याप्रमाणे त्या फ्लॅटची रेट वाढणारच. पण त्याचबरोबर मजा बी आहे ना, की 16 मजल्यावर 40व्या मजल्यावरनं पूर्ण बघायच्याऐवजी ती एक वेगळी त्याची आहे. पण त्या गोष्टी चांगल्या आहे. मला वाटतं मुंबईत ते वाढ तशीच झाली ना. पूर्वी आपल्याकडे 100 मजली बिल्डिंग म्हटल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटायचं, कसं काही शक्य आहे, मुंबई कसे राहत असतील, कसं बांधत असतील. पण हळूहळू आपली वाटचाल त्या दिशेने चालली आहे. आणि मला वाटतं तसं हे चांगलं द्योतक आहे. नवीन जे नियम आले आणि त्याद्वारे आहे त्या जमिनीवर जास्त पोटेन्शियल तयार होतं आहे, ही चांगली बाब आहे. कारण जास्तीत जास्त लोकांना घरं त्या निमित्तानं मिळतील. मॅक्सिमम लोकांना अकोमोडेशन, कारण जागा मी म्हटल्याप्रमाणे जेवढी पृष्ठभूमी तेवढीच आहे, त्याच्यावर व्हर्टिकलच तुमची ग्रोथ होणार, हॉरिझॉन्टल होऊ शकत नाही. आपण पुण्याच्या सर्वांगीण विकास या मागाच्या मुद्द्याकडे येऊया. एकूणच जी काही सरकार दरबाराची धोरणं आहेत, जी आपण आपल्या जिल्ह्याच्या खासदाराच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यापुरतं बोलू, मुंबईला क्षणिक आपण बाजूला ठेवू, मला जायचं त्या मुद्द्याकडे, पण मी आत्ता पुणे जिल्ह्यापुरतं बोलतो. आपल्या पुण्याच्या खासदाराकडून राजदरबारी घडणाऱ्या गोष्टी आपल्या पुणे जिल्ह्याकरता ज्या काही येणार आहेत, मग त्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मूलभूत गरजा असोत किंवा व्यावसायिक गरजा असोत, कारण शेवटी आर्थिक चक्र हे आर्थिक मंदी आणि सगळ्या नागरिकांवर परिणाम करतं. बरोबर. व्यवसाय ते व्यावसायिक आणि नागरिक ते ग्राहक या सगळ्यांवरती जे काही चक्र परिणाम करते, मग याच्यामध्ये उत्पादनाची, मग ते कुठलंही उत्पादन असो, बांधकामाचा असो, औषधाचा असो, सगळ्यांची गुणवत्ता घसरतीये कारण आर्थिक मंदी आहे, असं काहीसं चित्र, विपरीत चित्र आहे. पण ते निर्माण घ्यायला गेलं 3 वर्षात, कोरोनाच्या पुढच्या काळात. हे बदलण्याकरता काही प्रयत्न व्हावेत अशी एक अपेक्षा नागरिकांची नक्कीच आहे. एक व्यावसायिक म्हणून ह्या अपेक्षा तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्यात? नाही, मला नेहमी वाटतं की तुम्ही म्हणता ते कोरोनाच्या काळामध्ये अनेक व्यवसाय डबघाईला आले, बरेच लोकांना नुकसानही झाले, अनेक गोष्टी सगळे कारणं सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतरच्या काळामध्ये आता ज्या ज्या काही गोष्टी निगेटिव्ह घडल्या, पुढच्या काळामध्ये पॉझिटिव्ह घडू शकते. त्यासाठी कसं आहे, आता MIDC म्हणजे जे सेक्टर आपण निर्माण केले उद्योगासाठी, मोठमोठे उद्योग जर आपल्या भागात आले तर इथं लोकांना काम मिळतं, रोजगार मिळतो. रोजगार ती बाजारपेठ तयार होते आणि बाजारपेठ तयार झाली तर ते बिझनेस सगळा वाढतो, आपण पाहिलं असेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळे सेक्टरमध्ये उद्योग वेगवेगळ्या भागामधून जर आले, आता इंडियामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये खूप प्रगती होते. तुम्ही गुजरातचं उदाहरण घ्या, तिथं अधिकारी फोन करतो की तुम्ही 10,000 फुटाचा प्लॅन तुम्हाला सँक्शन झाला आहे, तुम्ही येऊन घेऊन जा. आपल्याला तसं आहे का? जो उद्योजक तयार होतो त्याला फार पाठपुरावा करावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे जो व्यवसाय त्याला चालू करायचा आहे, प्लॉट मिळाला 2 वर्ष निघून जातात, तो कसा व्यवसाय करणार? तो माणसाचं मग त्यामुळे बुडाप होतो आणि त्याला वाटतं काय करावं. त्यामुळं उद्योगधंदे असतील त्यांच्या वाढीसाठी सरकारने, खासदारने काही नियम 1 विंडो सिस्टीम तयार करायला पाहिजे की जेणेकरून त्यांना परमिशन्स लवकर मिळतील. आणि त्या दृष्टीने त्यांनी जर केलं तर आता बांधकाम व्यवसाय ते आम्ही बघतो ना, खूप वेळ जातो. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आणा. आता एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आपण त्याचा नियम केला तो वेगळ्या कारणासाठी, पण 1-1 वर्ष 6-6 महिने त्याची परमिशन्स मिळत नाही. अर्ज दाखल म्हणजे काय, एखादा 50-100 कोटीचा प्लॉट घेतला तर व्याजावरच म्हणतो आणि तो शेवटी कस्टमरवरच ताण पडतो ना. ती या गोष्टी एवढ्या वेळ आता एन्व्हायरमेंटची कमिटीच नाही आहे. म्हणजे आता गेले 2 महिन्यापासून कमिटीच नाही, म्हणजे काहीच नाही. करायचा कसा व्यवसाय? नवीन उद्योग येणार कसे, नवीन याच्यामध्ये जोडणार कसे? या सगळ्या गोष्टी खासदार सब झाल्यानंतर तो सेंट्रल सांगू शकतो, स्टेटला सांगू शकतो, कमिटी नेमा. आता हा काय आमच्या पुण्याचा एकटा नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा प्रश्न येतो. आपल्या पुण्याचा खासदार यापूर्वी जे कुणी होते, कुणी असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांच्या अस्तित्वात असताना सुद्धा पिंपरी चिंचवडमधली स्मॉल स्केल इंडस्ट्री थोडीशी डबघाईला आलेली होती. त्याच्यामध्ये आजही काय फार बदल घडला आहे अशातली भाग नाही. पण केवळ स्मॉल स्केल इंडस्ट्री डबघाईला आली ह्या म्हणण्यापेक्षा त्यात काम करणारा कामगार, त्यांचे कुटुंब आणि एका अर्थी हे सगळे नागरिक हेही याच्यामध्ये भरडले जातात. यांना कुठेतरी पुन्हा एक सुस्थितीत आणण्याकरता जे आणि उर्वरित नागरिकांना त्यांच्या उत्पादनाच्या योग्य त्या व्हॅल्यूज मिळण्याकरता, ती सेवा मिळण्याकरता, सुविधा मिळण्याकरता जे काही कररूपी गोष्टी असतात, मग GST असेल, इतर कर असतील, MRP असेल, याच्यामध्ये आम नागरिक, ग्राहक भरडला जातोय. तुमच्या बांधकाम क्षेत्रापासून अगदी अन्न पुरवठ्यापर्यंत, तूर डाळीच्या महागाईपर्यंत सगळे मुद्दे त्यात आले.
या ग्राहकांकडं लक्ष देणं हे खासदारांचं थेट नसलं तरी सुद्धा अप्रत्यक्ष काम नाही का, काय वाटतं? मला नाही वाटत, कारण एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन त्यांचं काम नाहीच आहे, पण याच्यावर अंकुश ठेवणारा कोणीतरी असायला हवं. त्यांनी अधिकारावर अंकुश ठेवून त्यांना मदत कशी करता येईल त्या दृष्टिकोनात मात्र, किंवा आलेल्या व्यक्तीला न्याय कसा मिळेल त्याचं काम कसं फास्ट होईल, कारण इनडायरेक्टली शेवटी आपल्या शहराला त्या गोष्टीचा फायदा आहे, त्याच्यावर त्याचं अंकुश किंवा त्याचं सहकार्य असलं पाहिजे. जसं आता तुमचा एन्व्हायरमेंट कमिटीचा विषय होता हो. की हे काही खासदारांचं काम नाही, पण कुठेतरी तो अंकुश असणं कुठेतरी ते गरजेचं सांगू आहे. शकतात ना की अरे काय प्रॉब्लेम आहे याच्यामुळे, पण सगळ्यांचाच त्याच्या दृष्टीने फायदा होईल असं वाटतं. पेठांमध्ये जर बघितलं तर पार्किंगची समस्या असल्यामुळं ग्राहक तिथं जास्त जात नाहीत, पार्किंगच्या समस्या असतात तिथं, त्याच्यामुळं बऱ्याचदा असं पाहायला आलं की व्यावसायिकही नाराज होतात. म्हणजे एखाद्या माणसाला इच्छा आहे की इथं कस्टमर जास्त येतात, पण पार्किंगची समस्या असल्यामुळे लोक तिथं येत नाहीत असंही बघायला मिळतंय. तर मग अशी नाराजी झाल्यामुळं बाहेर जो पुण्याचा आजूबाजूचा लगतचा वाढता आता भाग आहे तिकडं जाण्याकडे जास्त कल वाढतोय लोकांचा, आणि मग आपण पेठांमध्ये मेट्रो आणू किंवा हे आणू, मग हे फक्त आत्ता काही वर्षाकरता ट्रॅफिकची समस्या वाढवणं हेच एक बनवून राहत आहे. मला वाटत आहे पेठामध्ये मेट्रो आणता येईल, कारण पेठामध्ये एवढे रस्ते अरुंद आहे, तिथं मला पॉसिबल वाटत नाही. तो आपण जे म्हणतात ते 100%. आता काय झालं, कस्टमरला काय वाटतं की मला सोयीस्कर कुठं गाडी पार्क करता येईल तिथं तो जातो, बरोबर, म्हणजे त्याचे आवडतं दुकान सोडतो. कारण का कुठेही समजा मेन रोडला एखादे दुकान आहे त्यातनं त्याला समजा चितळेकडनं त्यांना काय घ्यायचं आहे, गाडी कुठं पार्क करणार. हो बरोबर. तर त्यामुळं आत्ता लोक म्हणतात जाऊ दे तिथं नको, मग दुसरी जिथे गाडी पार्क करून माझी गाडी सुरक्षित राहील. कारण गाडी पार्क तर असं वाटतं कोणी येऊन धडकतं मारणार नाही ना, असुरक्षितता वाटते लोकांना. तर त्यामुळे एक चांगल्या ठिकाणी पार्क करून ते दुसरीकडे घेतात किंवा थोडं लांब जाणंही पसंत करतात, मी तुम्हाला सांगतो. आणि त्या दृष्टीने मला वाटतं ते बरं बी आहे. पण पार्किंगचे लॉट मागं ठरलं होतं किंवा प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका किंवा राज्य शासन पार्किंगचे लॉट उभारेल, म्हणजे जेणेकरून सेल्फ पार्किंग तुम्हाला करता येईल. किंवा मध्यंतरी ते पार्किंग एकावर एक करतील असं ठरलं होतं, पण तेवढे जास्त त्याला आलं नाही. आता हे पार्किंग संभाजी पार्कला आपण लावलं होतं, तर त्याला एवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. लोकांना मग कंटाळा येतो 10 वाजल्यापर्यंत कुठं चढवायची गाडी. तर त्यामुळे पण पार्किंगची व्यवस्था असणं गरजेचं आहे, किंवा त्याचं पार्किंगचं त्यांनी हे केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे हे पार्किंगची स्पेस आहे. आणि काही ठिकाणी पार्किंगला पैसे घेतात, त्यामुळे नाराजी होते लोकांना. बाबा 1 तासासाठी गाडी ठेवली तर 50 रुपये द्या, 40 रुपये द्या, ते असले नाही पाहिजे, मला असं वाटतं. एकूणच समस्त नागरिकांच्या या ज्या मूलभूत सोयीसुविधांच्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष का होईना पण गरजेचा असलेला, अपेक्षित असलेला खासदाराचा सहभाग हा ठामपणे निश्चितच आपल्यासमोर आलेला आहे. जाता गोयल साहेब, नवीन येणाऱ्या खासदाराकडनं पुणेकरांच्या अपेक्षा व्यक्त करतानाच आमच्या मतदारांना काय जागरूक राहिलं पाहिजे, काय सांगाल? मी सर्वांना सांगेन, तुम्हाला जर चांगला खासदार तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर ज्या दिवशी मतदान आहे आपलं त्या दिवशी मतदानाला 100% जायला पाहिजे. मतदानाला गैरहजर राहू नका, कंटाळा करू नका. आपल्याला वाटतं आपल्या एकमताने काय होईल, मी नाही गेलो तर काय होईल, असं नका करू. असं प्रत्येकाने विचार केला मी नाही गेलो तर काय होईल, तर कोणी जाणार नाही आणि मग कोणीही निवडून येऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं स्वप्न जे असेल, सुंदर पुण्याचं, स्वच्छ पुण्याचं, सांस्कृतिक पुण्याचं, असं जर काहीतरी असेल, किंवा व्यवस्थित सर्व डिसिप्लिन पुण्याचं असं जर स्वप्न तुमचं असेल, तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सर्वांना फोन करून त्या दिवशी मतदानात जा. योग्य सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या. जे यंग, जे डायनॅमिक जे वाटतात त्या अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या. एवढीच मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करेन, अपेक्षा करेन. धन्यवाद. शेवटी मतदार मंडळींनो किंबहुना मतदार राजांनो, आपला खासदार कसा असायला हवा हे प्रातिनिधिक स्वरूपात जरी त्यांनी सांगितलं असलं तरी सुद्धा मत देणं हे तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. तेव्हा विचार करा आणि मतदानाला नक्की या. गोयल साहेब, मनमोकळ्या चर्चेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. सर्व श्रोतांचे मनापासून आभार. थँक्यू.